छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आम्ही मातोश्री जिजामाता. शालिवाहन शके 1551 वर्षी शुक्रनाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शिवनेरी गडावर आमच्या उदरी बाळ शिवबाचा जन्म झाला. 12व्या दिवशी बाळाचे बारसे मोठ्या थाटामाटात गडावर साजरे केले गेले. नाव ठेवले शिवाजी. एरवी शांत असलेला बाळ शिवबा कधी कधी रात्री अपरात्री जागा होईल. किती झोजावे थोपटले तरी निजत नसे. त्यावेळी आम्ही त्याला अंगाई गायचो. गुणी बाळ साजागसी कारेवाया निज रे निज शिवराय निज रे निज शिवराया. शुक्ल पक्षाच्या इंदुपरी बाळ शिवबा मोठा होत होता. पण महाराष्ट्रावर निसर्ग मात्र विसला होता. पाऊस नाही, भयंकर दुष्काळ, उपाशी महाराष्ट्राचे दुःख मला दिसत होते. स्वतंत्र महाराष्ट्राची स्वराज्याची हाव मला अस्वस्थ करत होती. शिवबाच्या बालक्रीडा बघून आमच्या मनात भविष्यकाळाचे स्वप्न विकलुकत होते. शिवबाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली गेली होती. शिवबाच्या मनात आम्ही स्वराज्याचे स्वप्न तर पेरले होतेच, परंतु त्यासाठी त्याच्यामध्ये गंभीरपणे उभी राहणारी सहचारिणी हवी होती. सईबाई आणि निंबाळकरांची लेक उंबऱ्याचे माप ओलांडून भोसल्यांच्या मुळात आली. स्वराज्याची सद्यस्थिती पाहून आम्ही बाळ शिवबाला सांगितले, शिवबा, ही घरे मंदिरे आपल्या स्वराज्याच्या एकूण परिस्थितीचे प्रतीक आहे. सारी लय छिन्न मनस्क ध्येयहीन झाली आहे. ही दुरावस्था थांबवून राज्यात नवीन चैतन्य निर्माण करायला हवे. करशील ना? यासाठीच तुझा जन्म झाला आहे शिवबा. शिवबांनी आमच्या चरणाला स्पर्श केला. आम्ही त्याला पोटाशी धरले. एके दिवशी शहाजीराजे त्याला शहाच्या दरबारात घेऊन गेले. शहाजीराजांनी बादशहाला 3 वेळा वाकून प्रतिसाद केला. शिवबालाही तसे करायला सांगितले, परंतु शिवबाने उत्तर दिले, एक आई भवानी खेरीज मी कुणापुढेही माझे मस्तक नमविणार नाही. असे बाणेदारपणे उत्तर देऊन तो घरी आला. घरी आल्यावर आम्हाला म्हणतो कसा, तू सांग तुझ्या चरणाशी ही कापून ठेवीन मान. तू सांग तात चरणाशी ही कापून टाकीन मान. तू सांग देश धर्माला मी आपुले वाहीन प्राण. परी परके सत्ताधारी घरी घुसून झाले वैरी. आदर त्यांचा करण्याते लवणे हे शिरमाते लवणे हे शिरमाते. त्यावेळी शिवबाविषयीचा अभिमान आमच्या उरात दाटून आला. शिवबा कावळ प्रांतात फिरू लागला. सह्याद्रीला न्याहाळू लागला. मनात स्वराज्याची आकांक्षा जाणवू लागला. मावळी मित्र जमवू लागला. प्रचंड धैर्य जिद्द होती. राजमुद्रेपासून ते रायरेश्वराच्या मंदिरातल्या प्रतिज्ञेने स्वराज्याचे तोरण तोरणागडापासून बांधले. स्वराज्याचे रोप वाढत होते. गनिमी काव्याने शत्रूचे धावेतन आणले. हारमाराचा तो जनक झाला. अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपुला अशी स्वराज्याची पुत्रासमान काळजी घेत होता. त्याची आग्रहावर सुटकाली आम्ही याची देही याची डोळा पाहिली. एके दिवशी गागाभट्ट यांचे रायगडावर आगमन झाले. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सर्वांसमोर मांडला. राजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय जगाची मान्यता नाही आणि राज्याभिषेकाची हृदय